रामकृष्ण हरी. आमचं नवीन लग्न झालेलं होतं. मे महिन्यात आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझी मावशी बरडला होती. मग आम्ही एका महिन्यातच तिची गाठ घ्यायला बरडला गेलो. आमच्याकडं ती जुनी गाडी होती, लॅम्ब्राडोर म्हणतात त्या स्कूटरला. अशी खूप लांबलचक गाडी असते, 2 शीटामध्ये खूप डिस्टन्स असतं, अशी ती गाडी होती. आणि त्यावेळेला आंब्याचे दिवस होते. आम्ही जाताना मावशीला आंबे घेऊन गेलो आणि येताना पण सासूबाईंना वगैरे सगळ्यांना आंबे आणायचे, म्हणून एक आंब्याची करंडी त्या 2 शीटाच्या मध्ये बांधून आमच्या साहेबांनी इकडं घेऊन येत होते. आता येताना आदरकी नावाचं एक गाव लागलं. आता त्या गावाजवळ स्टँडवरती बरीच मुलं बारकी बारकी उभी होती. आणि ती पूर्वी काय असायचं की नवरा बायको गाडीवर दिसली की पोरं हुर्रे वगैरे असं ओरडायची, तशी ती मुलं ओरडली. आता आमच्या ह्यांना काही ते सहन झालं नाही. त्यांनी गाडी ब्रेक मारला आणि तिथंच थांबवली आणि ते बघत होते की कुठली मुलं ओरडली. तर काही माणसं म्हणली जाऊ द्या पाहुणं. आणि मग ह्यांनी आले आणि रागातच गाडीला किक मारली आणि किक मारून मी बसेपर्यंत गाडी गेली पुढं. सगळी माणसं ओरडतात, अहो पाहुणं तुमची बायको राहिली, अहो पाहुणं तुमची बायको राहिली. तरी पण हा गडी गेला पुढं. आता काय मी तर रडायलाच लागले. आणि मग पाठीमागच्या माणसाने पुढच्या माणसांना असा इशारा केला की असं काहीतरी केलं असेल. पुढच्या माणसांनी सांगितलं, अहो काहीतरी असं. ह्यांना कळलं की मग ह्यांनी पाठीमाग बघते तर म्हणतात खरंच की बायको काही नाही गाडीवर. मग आमचे हे काय केलं, तिथून गाडी अशी टर्न वळवली, परत आदरकीच्या स्टँडवर आले आणि मला म्हणतात बसायचं नाही का. आता मी तर होते नवीन, आता असं तर चांगलं सुनावलं असतं, पण त्यावेळेला होती नवीन. बिचारी आपली गप्प बसली गाडीवर. म्हणलं बाई हा माणूस आयुष्यभर काही खरं नाही म्हटलं माझं. काही म्हणलं अवघडच आहे हे. अशा खूप खूप साऱ्या गमती जमती असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये, काही नाही काहीतरी घडलेल्या. आणि खूप छान वाटतं बघा की ते गेलेले दिवस माणसाचे परत कधीच येत नाहीत. दुसरा पण प्रसंग आमच्या लग्नामध्ये असाच घडला. लग्नात सुपारीचं जेवण म्हणजे एंगेजमेंट आमची त्यावेळेला तिथे एंगेजमेंटची एवढी करत नव्हते. आमच्या गावात पहिलीच एंगेजमेंट माझी लग्नाच्या अगोदर झाली आणि खूप लग्नासारखा मोठा उत्सव होता, फक्त हेच नव्हते. आणि त्यानंतर मग तिथी काढायचा कार्यक्रम होता. मग तिथी काढायच्या वेळेला एक दररोजचा ब्राह्मण आला आणि त्या दररोजच्या ब्राह्मणाने आमच्या ह्यांना डबल टिबल अशी काहीतरी दक्षिणा मागितली. तर ह्यांना खूप राग आला. हे म्हटले एवढी दक्षिणा आम्ही का द्यायची. आणि ह्यांनी काही लक्षच दिलं नाही तिकडं. म्हटले जाऊ द्या मरू द्या म्हटले, काही बोललेच नाही हे. आणि मग तो ब्राह्मण दररोजचे काका होते ते थोड्या वेळाने ह्यांना हे म्हटले देतो की नंतर. ते जेवण वगैरे झालं आणि जेवल्यावरती ते म्हणजे आता त्यांना दररोजला सोडायचं, कारण त्यावेळेला ह्यांच्याकडं स्कूटर होती, ती मगाशी सांगितलेली लॅम्ब्राडोर स्कूटर. मग हे त्यांनी त्या ब्राह्मणाला त्या स्कूटरवरती बसवलं आणि दररोजच्या तिकडं घेऊन गेले सोडायला. ह्यांना पण काही रस्ता वगैरे माहीत नव्हता. त्यांनी सांगितलं तसं आपलं हे पाठीमागं गेले. आणि तिथं एक ओढा होता मोठा आणि ती ओढ्यातनं काही गाडी पलीकडं जाणार नाही असं वाटलं. मग हे त्या ब्राह्मणाला वाटलं की घरी गेल्यावर तरी हा माणूस दक्षिणा आपली देऊन टाकेल. आणि त्या ओढ्याच्या तिथं गेल्यावरती हे ते म्हटले पाहुणं, त्याला वाटलं पाहुणं पण येईल चालत तिथनं सोडायसाठी आले म्हटल्यावर. आणि ते उतरलं खाली आणि म्हणजे ह्या ओढ्यातनं जायचं असतं का पुढं. तर तो ब्राह्मण म्हटला हो. आणि ते आपलं काका ओढ्यातनं असे निघाले होते की ह्यांनी गाडी तिथं फिरवली, किक मारली आणि आले निघून. दिलेच नाही पैसे त्याला. म्हणजे ते म्हणले मी हे म्हणजे थोडंसं त्यांचं हे स्वाभिमानी की काय एवढे पैसे द्यायचे किंवा काय, लय लोक लुबाडतात असं तसे ह्या विचाराचे हे होते. आणि मग ज्यावेळेला लग्नात पण ह्यांनी बघितलं लग्न लावायला पण तोच ब्राह्मण. आता हे तर म्हणले काय खरंच नाही माझं. आता हा काय म्हणतोय आणि काय नाही लग्नाच्या वेळेला. आणि मग खरंच त्यावेळेला तर तो लय आडून बसलेला, तो काय बोलला नाही. पण ते काका म्हणायचे की 500 रुपये घेईन आता मी ह्यांच्याकडून. आता लग्न ज्यावेळेला ठरवायचं होतं त्यावेळेला सगळे म्हटले की हुंडा किती घेणार वगैरे.
आमच्या ह्यांना, कारण ह्यांना वडील वगैरे नसल्यामुळं ह्यांचं हे सगळं ठरवत होते. आणि त्यांची मेव्हणी, तर त्यांच्या मेव्हण्यांनी ह्यांना विचारलं की प्रदीप किती हुंडा घ्यायचा. तर हे म्हणले नाही बाबा मी काय हुंडा घेणार नाही, असं खरेदी विक्रीचा व्यवहार आहे का हा, आपण हुंडा बिंडा काही मागायचं नाही. म्हणजे असे पण विचार आहेत की जे एवढा मोठा हुंडा घ्यायसाठी नकार दिला, पण दक्षिणेसाठी आडून बसले. म्हणजे स्वतःचं एक काहीतरी असतं हे माणसाचं. आणि मग आमच्या घरातल्यांना सांगितलं, म्हटले अहो ते पाहुणं काय हुंडा घेत नाहीत. मग आमचे एक चुलते, थोरले चुलते म्हणले अहो ते पाहुणे जर हुंडा घेत नसतील ना, तर आपल्याला माहिती आहे की पाहुणे चांगले आहेत, पण लोक म्हणतील काहीतरी पाहुण्यामध्ये खोटे, म्हणूनच पाहुणा हुंडा घेत नाही, काहीतरी द्यायला पाहिजे. मग एक 5,000 रुपये लग्नामध्ये 5,000 आणि काही डाक केलेले ते ताटात ठेवायचे. 2 प्रतिष्ठित माणसं इकडची 2 तिकडची, साखर पान हे ते देऊन एकमेकाला चारायचं आणि मग ते ताट हवाली करायचं इकडच्या लोकांच्याकडं. अशी ती पद्धत होती. यानंतरची तर दुसरी गंमत खूप मोठी झालेली आहे, ती मी नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.